नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आता बनवा घरच्या घरी स्पंजी असा ढोकळा. त्यासाठी घेतला आहे लेमन ज्यूस, थोडीशी हळद आणि चुटकीभर हिंग, 2 चम्मच साखर आणि 2 चम्मच तेल एका भांड्यामध्ये टाकून घेतलं. तेलामध्ये टाकली चिमूटभर हळद, चिमूटभर हिंग, 2 चम्मच साखर आणि लिंबाचा रस. हे सगळं साहित्य एकजीव करून घेतलं. चम्मचच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचं. हे आता सगळं एकजीव मिक्स झालं. आता याच्यामध्ये 3 चम्मच मी भाजीच्या चमच्याने 3 चम्मच बेसन टाकून घेतलं. 2 3 थोडं टाकलं पाणी, म्हणजे थोडं थोडं करून टाकायचं आहे पाणी. एका वेळेस टाकलं तर ते जास्त पातळ होऊ शकते. चम्मचच्या सहाय्याने बेसनाला मिक्स करून घेतलं. मिक्स करताना काळजी घ्यायची की त्याच्यामध्ये गुठल्या राहायला नको. आता यात टाकून घेतलं चवीनुसार मीठ आणि मिक्स करून घेतलं. चम्मचने गुठळ्या निघाल्या नाही म्हणून मी हाताने मिक्स करून घेतलं. आता हे परफेक्ट झालं ढोकळ्यासाठी. बघू शकता तुम्ही. याला 10 मिनिटासाठी मी झाकून ठेवलेलं. आता दुसऱ्या डब्याला तेल लावून घेतलं. गॅस लावून घेतला. गॅसवरती कुकर ठेवला. कुकरमध्ये पाणी टाकलं आणि झाकलेल्या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून घेतला आणि त्याला फिरवून घेतलं. फिरवून एकजीव केल्याने ढोकळा छान असा स्पंजी होतो. आता हे बघा, परफेक्ट बॅटर तयार आहे ढोकळ्याचं. आता त्या तेल लावलेल्या डब्यामध्ये ओतून घेऊया. गॅस लावून घेतला. गॅसवर कुकर ठेवलं. कुकरमध्ये पाणी टाकलं आणि ढोकळ्याच्या बॅटरचा डबा ठेवून दिला. कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून घेतली आणि 10-15 मिनिट वेट केला. वेटच्या नंतर ओपन करून बघूया. ढोकळा रेडी आहे. स्पंजी असा ढोकळा तुम्ही बघू शकता रेडी झाला आहे. ढोकळ्याच्या तडक्यासाठी मिरची, कढीपत्ता आणि तेल, मोहरी याचा तडका दिला आहे.
आणि कट करून घेतला. आणि परीचे एक्सप्रेशन बघा कसं झालंय म्हणल्यावर. बहुत बढ़िया. बहुत बढ़िया. खा के दिखाओ. रेसिपी आवडल्यास एक लाईक द्या. बाय बाय. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.